विद्यार्थ्यांसाठी असलेली तक्रार पेटी काही शाळा स्वतःच उघडतात. तक्रारी दडपल्या जातात आणि न्याय मिळत नाही विद्यार्थ्यांना. सरकारचे आदेश फक्त कागदावर, अंमलबजावणी शून्य. लवकरच होणार आहे अशा शाळांचा पर्दाफाश. राज्यातील इतर ठिकाणच्या शाळांतील सुरक्षा कमतरता समोर येत आहे. यातलीच एक कमतरता म्हणजे विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाच्या बाहेर तक्रारी पेटी लावण्याचा निर्णय केवळ कागदोपत्री राहिला आहे. बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांनी या सूचनेकडे पाठ फिरवली आहे. काही शाळा कुणालाही विश्वासात न घेता स्वतः उघडतात आहे विद्यार्थ्यांसाठी असलेली ही तक्रार पेटी. पालघर जिल्ह्यातील नालासोपारातील व अशा अनेक शाळेतील विद्यार्थिनींवर शिक्षकांकडून झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या प्रकरणात पीडित मुलींनी शाळेकडे तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या तक्रार पेट्या किती आवश्यक आहे ते दिसून येत असे स्पष्ट दिसून येत आहे. तक्रार पेट्या लावण्याचे निर्देश सरकारने दिले आहे, परंतु त्याची दखल अंमलबजावणी झाली नाही आहे. पोलिसांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही. शहरातील व ग्रामीण भागातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे. छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी घटना घडत आहेत. याबाबत मुलींना तक्रार करता यावी यासाठी शाळा महाविद्यालयाच्या बाहेर तक्रार पेटी लावण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा 80% अधिक शाळा महाविद्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही आहे व कुठे कुठे शाळा स्वतः तक्रार पेटी उघडतात. त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न देखील केला जातो आहे. मिळालेल्या सूत्राच्या आधारे अशा भरपूर शाळा आहेत जिथे प्रकार होत आहे. अशा शाळांचा पर्दाफाश काही दिवसात होणार आहे. न्यूज एक्सप्रेस साठी पूनम बोरकर यांची बातमी.